सात चिरंजीवी कथा भाग 3 भगवान परशुराम। सात चिरंजीवीच्या या पर्वात आपण मागील 2 भागांमध्ये अश्वत्थामा आणि महाबली श्री हनुमान यांच्या अमरत्वाच्या कथा पाहिल्या। या पर्वाच्या 3ऱ्या भागात आपण भगवान चिरंजीवी परशुरामांची कथा पाहणार आहोत। भगवान परशुरामांचा उल्लेख रामायण, महाभारत, भगवत पुराण आणि कल्की पुराणात पाहायला मिळतो। कोण होते भगवान परशुराम आणि काय आहे त्यांच्या चिरंजीवी होण्याची कथा? चला बघूया ही कथा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास शेअर करा। पौराणिक कथेनुसार एक दिवस गौमाता भूतलावर मानव प्राण्याकडून तिच्यावर वाढलेल्या अत्याचारांची पीडा ऐकवण्यासाठी भगवान विष्णूंजवळ गेली। तेव्हा भगवान विष्णूंनी तिला सांगितले की मानवाचे कुकर्म वाढले आहे, त्यामुळे मी ऋषी जमदाग्नी आणि माता रेणुकेच्या पोटी त्यांचा 5वा पुत्र म्हणून माझा 6वा अवतार घेणार आहे। तेव्हा पृथ्वीतलावरील वाढत चाललेली पापे मी स्वतः संपुष्टात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन। भगवान विष्णूंनी ठरल्याप्रमाणे जमदग्नींच्या पोटी त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला। या बालकाचे नाव रामभद्र असे ठेवले गेले। रामभद्र 8 वर्षाचे असताना त्यांनी सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त केले। ब्राह्मण आणि क्षत्रिय असणारे रामभद्र सनातन आणि युद्धकला या दोन्हीमध्ये निपुण होते। आपल्या पुत्राच्या या कालांवर प्रसन्न झालेल्या जमदाग्नी ऋषींनी रामभद्र यांना हिमालयात जाऊन भगवान शिव शंकरांची तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला। पित्याच्या सल्ल्यानुसार रामभद्र हिमालयात गेले व त्यांनी भगवान शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली। भगवान शिवशंकर रामभद्रच्या या तपश्चर्येवर प्रसन्न झाले। रामभद्रने भगवान शिवशंकरांना हात जोडले। भगवान शिवशंकरांनी रामभद्राला त्यांच्या अलौकिक शक्तींनी परिपूर्ण असा फरसा दिला व त्यांना सल्ला दिला की हा फरसा इतका शक्तिशाली आहे की तुझ्याशिवाय तिन्ही लोकात कोणी तो सावरू शकणार नाही। पृथ्वीतलावरील पापे वाढत आहेत। या फरशाच्या मदतीने तू ती संपूर्ण पापे नष्ट कर आणि पुन्हा धर्माची स्थापना कर। भगवान शंकरांनी बहाल केलेल्या त्या फरशामुळे रामभद्रांना परशुराम हे नाव मिळाले। परशुरामांचे नाव न्यायासाठी तर अग्रगण्य होतेच, पण त्यांना आदर्श पुत्र म्हणूनही ओळखले जाते। कथेनुसार एके दिवशी भगवान परशुरामांची माता रेणुका नदीवर पाणी आणायला गेली असताना आंघोळीसाठी आलेल्या गंधर्वांना पाहून तिच्या मनात कामवासना जागृत झाली। त्यामुळे क्रोधित झालेल्या जमदग्नींनी आपल्या पुत्रांना माता रेणुकेचे शिर धडावेगळे करण्याचा आदेश दिला, पण मातृप्रेमापोटी सर्व पुत्रांनी त्यांना नाकार केला। क्रोधित जमदग्नींनी सर्व पुत्रांना त्यांच्या शक्तीने भस्म केले। तेवढ्यात तेथे परशुराम आले। जमदग्नींनी परशुरामांना त्यांच्या आईचे शिर धडावेगळे करण्याचा आदेश दिला। आपल्या पित्याची आज्ञा परशुरामाने पाळली व हातातील परशुने एका वारातच माता रेणुकेचे शिर धडावेगळे केले। क्रोध शांत झालेल्या जमदग्नींनी परशुरामाने आज्ञापालन केल्याबद्दल काय हवा तो वर मागायला सांगितला। त्यावर परशुरामांनी आपल्या मातेला व आपल्या भावांना पुन्हा जीवित करण्याचा वर मागितला। प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी परशुरामांची इच्छा पूर्ण केली। असे हे महाबली परशुराम पुढे जाऊन खूप मोठे धर्मरक्षक झाले। महिष्मती राज्याचा राजा सहस्रार्जुन याने ऋषी जमदग्नींजवळ असणारी कामधेनू गाय मिळवण्यासाठी त्यांच्या आश्रमावर हल्ला केला। त्यात जमदग्नी व माता रेणुका मारले गेले। त्यानंतर भगवान परशुरामांच्या क्रोधाने विक्राळ रूप धारण केले। त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत ते या धर्तीवरून सर्व क्षत्रियांचा विनाश करणार नाहीत तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत। त्यानंतर त्यांचा परशु तोपर्यंत थांबला नाही जोपर्यंत त्यांनी सर्व हरिवंशीचा विनाश केला नाही। पुराणकथेत असा उल्लेख आहे की भगवान परशुरामांनी कमीत कमी 21 वेळा संपूर्ण धरतीला क्षत्रियहीन केले होते। त्यांनी क्षत्रियांच्या रक्ताने 5 सरोवरे भरली होती। त्यांचे हे विक्राळ आणि रौद्र रूप पाहून सर्व देवी देवतांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले।
त्याने त्याबद्दल भगवान विष्णूंजवळ धाव घेतली व परशुरामना आवर घालण्याची विनंती केली। त्यावर भगवान विष्णूंनी परशुरामाचे पित्र ऋषी ऋचिका यांना परशुरामाला समजावण्याचा आदेश दिला। ऋषी ऋचिका परशुरामांसमोर अवतरले व त्यांना त्यांचा हा तांडव थांबवण्याचा आग्रह केला। आपल्या पित्रांना समोर पाहून परशुराम शांत झाले। आपल्या माता पित्याच्या हत्येनंतरची तुझी शपथ आता पूर्ण झाली असून तू आपल्या ब्राह्मण कुळानुसार तुझा हा नरसंहार थांबव व तुझ्या हातून घडलेल्या हत्येचे प्रायश्चित कर असा उपदेश ऋषी ऋचिकांनी परशुरामाला दिला। आपल्या पित्रांचा आदेश पाळत परशुरामांनी शस्त्र त्यागले व स्वतःला भगवान शंकराच्या भक्तीत विलीन केले। त्यानंतर त्यांनी संपूर्ण पृथ्वी ऋषी अगस्ती यांना दान केली। सतयुगात भगवान राम यांना भेटल्यावर परशुरामना समजले की ते स्वतः भगवान विष्णूंचा 6वा अवतार असून त्यांनी भूलोकातील अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेतला आहे। द्वापरयुगात भगवान परशुरामांनी पितामह भीष्म, गुरु द्रोण व दानावीर कर्ण यांना आपली युद्धकलेची दीक्षा दिली होती। कल्की पुराण नुसार भगवान परशुराम सध्या महेंद्र पर्वतावर चिरंजीवी बनून भगवान शिवशंकरांच्या ध्यानात बसले आहेत। जेव्हा कलियुग चरण सीमेवर असेल तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतार घेतील आणि त्यांना युद्धकला व शस्त्रास्त्राचे दीक्षा देण्यासाठी आणि राक्षस कली सोबत युद्धासाठी भगवान परशुराम पुन्हा बाहेर येतील। कशी वाटली भगवान महाबली परशुरामांची ही कथा? कमेंट करून नक्की कळवा। भेटू पुढील भक्तिमय व्हिडिओमध्ये। धन्यवाद।